कृष्ण हरे ओम राम कृष्ण हरे। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेवूनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम श्री ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरण्डाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द नेशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत सम्राट विश्वमोदय ज्ञानोबा यांचं वाङ्मयन अपत्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी व ग्रंथाचा अनुवाद अभंग ज्ञानेश्वरी चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत। चौथा अध्याय चालू आहे आणि आता
कर्माची सिद्धी हे जे प्रकरण आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. श्लोक क्रमांक 18. ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. या श्लोकापासून आपल्याला विचार करायचा आहे. आज दुपारी आपण या परब्रह्म स्वरूपाला कोण प्राप्त झालेले असतात या संबंधातला विचार करून आलेलो आहोत. आता भगवान सांगतात, अर्जुना, जे लोक माझे ज्या प्रकाराने भजन करतात त्यांची मी पण त्याच प्रकाराने भक्ती करतो, अर्थात परदानाचा अनुग्रह करतो. सर्व माणसं सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. असा या श्लोकाचा एक सरळ अर्थ आहे. थोडासा लाक्षणिक अर्थ विचार घेत असताना जगद्गुरु शंकराचार्यांनी या श्लोकावर व्याख्यान करण्यापूर्वी काही अवतरण दिलेलं आहे. एक शंका आहे की जर तू सर्वांना समान फळ देत नसशील देवा, जे तुझ्याशी जशी वागतात त्या पद्धतीने तू त्यांना फळ देणार असशील, तर भगवंताच्या ठिकाणी देखील राग द्वेष आहे असं आपल्याला मानावं लागेल. कारण तो परमात्मा जे ज्ञाननिष्ठ आहेत केवळ त्यांना आत्मभाव देतो, सर्वांना देत नाही. मग या शंकेचं निराकरण करण्याकरता भगवान या श्लोकामध्ये म्हणतात की असं नाही, ये यथा मां प्रपद्यन्ते, जे लोक जसे मला शरण येतात म्हणजे ज्या इच्छेने ज्या अपेक्षेने माझी सेवा करतात त्यांना मी त्या प्रकारचं फळ देतो आणि त्यांच्यावर अनुग्रह करतो. अर्थात जे कोणी पुत्र, धन, स्वर्ग इत्यादी फलभोगांच्या इच्छेने माझी सकाम कर्माने उपासना करतात त्यांना मी तेच फळ देतो. आणि जे निष्काम भावनेने माझी आराधना करतात, निष्काम कर्मयोगाने मला भजतात, अशा मुमुक्षूंना मी ज्ञान देऊन मोक्ष देतो. जे केवळ रोगादी दुःख दूर करण्याच्या इच्छेने मला भजतात त्यांचे मी दुःख दूर करतो. सारांश की माझ्या ठिकाणी कोणताही रागद्वेष नाही. जो जसं कर्म करतो तसं त्या कर्माच्या नियमानुसार फळ प्राप्त करतो. ईश्वर जो आहे हा कुणालाही आपण होऊन आपल्या पदरचं पाप किंवा पुण्य आणून देत नाही किंवा बळ सुख दुःखाने भोगायला हे लावत नाही. कारण ईश्वर हा कुणाचं पाप हे घेत नाही, कुणाचं पुण्य घेत नाही. नादत्ते कस्यचित पापम न तेव सुकृतम विभुः. पुढच्या 5व्या अध्यायामध्ये आपले हे चिंतन येणार आहे. जीवांच्या कर्माच्या अपेक्षेखेरीज जीवांना मुक्त करण्याचं स्वातंत्र्य जो ईश्वरात असतं तर त्याने सर्व जगाला केवळ मुक्त केलं असतं. परंतु या बाबतीमध्ये ईश्वराला निरपेक्ष स्वातंत्र्य नाहीये, त्याला सापेक्ष स्वातंत्र्य आहे. म्हणजे जीवांच्या कर्मानुसार इच्छेनुसारच आरब्ध रूपाने तो त्यांना फलदाता होतो. काय आहे, एखाद्याला जर धनाची इच्छा असेल आणि त्याला जर भगवंताने मोक्षच दिला तर तो म्हणेल देवाने मोक्षाकरता आलेलोच नव्हतो, मग असं असताना तुम्हाला धन मोक्ष का दिला? मला तर धन हवंय. ज्याला जसं हवंय त्याला ते प्राप्त होईल. म्हणून कर्मकांड विधानाचं चिंतन असं दिलेलं आहे की एखादं कार्य करत असताना त्या कार्याचा संकल्प फार महत्त्वाचा मानला जातो. जसा संकल्प असेल त्यानुसार त्याच्या ठिकाणी ते फळ प्राप्त होईल. आणि म्हणून गणपती स्तोत्राचे पुत्रान मोक्षार्थी लभते गती. ज्याला जशी इच्छा आहे त्याप्रमाणे ते फळ प्राप्त होणार आहे.
आता मागितलं भलतं आणि दिलं भलतं असा प्रसंग येईल. किंबहुना या श्लोकाच्या माध्यमातून भगवान कर्माचा अटळ नियम सांगतात असं देखील आपल्याला म्हणता येईल. ज्या हेतूने तो परमात्म्याकडे गेलेला आहे, परमात्मा त्याला अनुग्रह करतात. आता काय झालं, ये यथामाम प्रपद्यन्ते म्हणत असताना काही लोकांनी, टीकाकारांनी अर्थाचा अनर्थ केला. काय अर्थाचा अनर्थ केला की जो माझ्याशी जसा वागतो मी त्याच्याशी तसाच वागतो असं यथामा प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम् आता या पदाचा व्यवहारामध्ये असं आहे की नाही, एखादा जर दुष्ट असेल तर त्याबरोबर आपण कितीही सुष्ट पद्धतीने वागलो तर त्याचा उपयोग नाहीये. त्यामुळे व्यवहारामध्ये उन्नती हवी असेल तर एक साधारण नियम असतो, षठे शाठ्यम समाचरेत, त्याचं आचरण करावं. किंवा मराठीतली म्हण आहे, समज रामदासजी म्हणतात, खटासी व्हावे कट उद्धटासी उद्धट. जो क्रोधी आहे त्याच्याबरोबर क्रोधाचा व्यवहार करावा आणि इत्यादी आचरण करणे हाच धर्म आहे आणि हाच भगवंताचा आदेश आहे असं काही म्हटलंय. परंतु मात्र हा अर्थाचा अनर्थ आहे. म्हणजे किमान पक्षी ये यथामम प्रपद्यन्ते या श्लोकाचा तरी विचार करत असताना हे तत्व मात्र भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं नाहीये. कारण दुष्टाबरोबर दुष्ट पद्धतीने वागणं याच्यामध्ये त्याचं नुकसान नाही आहे, परंतु नुकसान आपलं आहे. महाभारतामध्ये उत्तर पर्वात असं सांगितलंय, अक्रोधेन जयेत क्रोधम असाधुम साधुना जयेत, जयेत करयम दानेन जयेत सत्येन जनता. म्हणजे क्षमा करून क्रोधाला जिंकावं, आणि असत्याला जिंकावं, हाच खरा धर्म आहे. आणि म्हणून गीतेतल्या ह्या श्लोकाचा षठे शाठ्यम समाचरेत या नियमानुसार अर्थ करणं जे आहे तर हा अर्थाचा अनर्थ होईल, विपरीत अर्थ होईल. भगवान सांगतात, मम वतमानुवतन्ते, जे माझ्या परमेश्वराच्या मार्गाचं सगळे अनुकरण करतात. फलप्राप्तीची इच्छा कोणतीही असो अथवा मोक्षाची इच्छा असो, पण ती परिपूर्ण होण्याकरता या सर्वांनी ईश्वराचं भजन करणं आवश्यक आहे. कारण फलदाता ईश्वर आहे, परमात्मा आहे. गंमत काय होते, बरेच जण त्या परमेश्वराला सोडून विशिष्ट फलप्राप्तीच्या उद्देशाने इंद्रादी देवतांचं भजन करतात, म्हणजे त्यांची सेवा करतात. परंतु इंद्रादी देवतांच्या रूपाने तो परमात्मा स्थित असल्यामुळे कोणत्याही फलाच्या उद्देशाने कोणत्याही देवाचे आराधन केले तरी सुद्धा ते ईश्वराचंच आराधन होणारच आहे. आणि मग असं जर आहे तर त्या स्वरूपातून ईश्वराचं आराधन करण्यापेक्षा थेट ईश्वराचं आराधन केलं तर काय वाईट आहे, हा प्रश्न आहे. भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये जी इच्छा असेल त्या इच्छेनुरूप कोणत्या देवाची उपासना करावी या संबंधामध्ये चिंतन दिलेलं आहे. आरोग्यम भास्करात इच्छेत ज्ञानमिच्छेत महेश्वरात. आरोग्याची अपेक्षा असेल तर श्री सूर्यनारायणाची उपासना करावी. ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर भगवान शंकरांची उपासना करावी. कारण की भगवान शंकर हे गुरु परंपरेतील आद्य गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य. किंबहुना स्वामी महाराजांची आपण गुरु परंपरा जर पाहिली तर यामध्ये देखील आदिनाथांपासूनच ही निर्माण झालेली गुरु परंपरा आहे. बर, धनम
हुताशनात इच्छेत, धनाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर अग्निनारायणाची उपासना करावी. आपला वंशवेळ वाढावा असं वाटत असेल तर पितरांची उपासना करावी. असे एकंदर पुष्कळ यादी दिलेली आहे. एक 35-36 देवतांचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला सौंदर्य हवं असेल तर गंधर्वांची उपासना करावी वगैरे वगैरे सांगितलेलं आहे. पण शेवटी असं सांगितलेलं आहे, अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदार ही तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम उत्तमम. की निष्काम असो अथवा सर्व काम असो, म्हणजे सर्व प्राप्त व्हावी ही अपेक्षा असो, अथवा मोक्ष काम असो, या तिघांपैकी कुणीही जर असेल तर त्याने तीव्र भक्ती योगाने त्या परमेश्वराची आराधना करावी, उपासना करावी. त्याच्या योगे तो कृतार्थतेला प्राप्त होत असतो. मग आता बघा, इंद्रादी देवतांची प्रतिकात्मक उपासना करून ती देखील उपासना पुढे जाणार आहे तर शेवटी त्या परमेश्वराजवळ जाणार आहे. मग थेट परमेश्वराची जर आपण उपासना केली तर काय वाईट आहे? मग सर्वजण जे आहे हे भगवंताचीच उपासना करणारे आहेत. फक्त निवडलेली जी आहे परंतु अंतिम गंतव्य स्थान मात्र एकच आहे. या श्लोकाचा जो आहे अर्थ आहे, म्हणजे काही मनुष्य जे आहे प्रत्यक्ष तर काही मनुष्य अप्रत्यक्ष परंपरेने परंतु या परमेश्वराच्याच मार्गाचं अनुकरण करतात, म्हणजे त्याची उपासना करतात. ठीक आहे, ईश्वरचा मार्ग कसा आहे हे या ठिकाणी विचारलेला आहे. किंबहुना आपण बघा, त्या वेळेला आपली पूजा वगैरे होते त्यावेळेला सर्वात शेवटी एक श्लोक म्हटला जातो, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. आकाशातनं पडलेलं पाणी ज्याप्रमाणे समुद्रालाच जाऊन मिळतं त्याप्रमाणे सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. सर्व देवांना म्हणजे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा शेवटच्या परमात्मा स्वरूपापर्यंत जात असतो. आणि आपण जर आहे तर मग थेट परमात्म्यालाच आपण नमस्कार करावा. हे ईश्वराच्या मार्गाचं असलेलं अनुसरण आहे. ठीक आहे, आता यावरती व्याख्यान करत असताना म्हणतात, भजती जे जैसे पार्था माझ्या ठाई तया भजे मेही तैसा शिवा. माझ्या ठाई मनुष्य मात्राची वृत्ती भजनाची स्वाभाविक. अर्जुना, एरवी असं पहा की जे लोक माझी जशी भक्ती करतात तसाच मी देखील त्यांची भक्ती करत असतो. म्हणजे त्यांच्या सकाम निष्काम भक्तीप्रमाणे मी त्यांना फळ देत असतो. ज्या उद्देशाने भगवंताची भक्ती कराल उद्देशाने तो परमात्मा फळ देईल. पण असं काही नाही आहे की परमात्मा हेच देईल ते देणार नाही. मागाल ते देण्याकरता तो तयार आहे. तुका म्हणे, आम्ही जे जे इच्छा करू देते कल्पतरू पुरविसी. भगवान कल्पतरू आहे. आपण कल्पतरू आपल्याला माहिती आहे. कल्पतरूच्या तळवडी बसून जो जी कल्पना करेल ती कल्पना साकार होत असते. हे कल्पतरूचं वैशिष्ट्य आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बसला, कल्पतरूच्या तळवटी जो कोणी बसलाय काय त्याला कमी आहे सांगा ना म्हणे. मग तद्वत त्याप्रमाणे हा प्रत्येकाला आपापल्या इच्छेनुसार म्हणजे त्याच्या इच्छेनुसार फळ देणारा आहे. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावतः भजनशील झाले असते केवळ माझ्याच ठाई. आणि प्रत्येक आपण इच्छा तो कोणत्या न कोणत्या उद्देशाने भक्ती करत असतो आणि ती भक्ती केवळ परमात्म्याचीच चाललेली असते. म्हणजे मनुष्य मात्र सगळे जे आहेत हे सर्व स्वाभाविकपणे भगवंताच्या ठिकाणी भक्ती तत्पर आहेत हे आपल्याला मान्य करावं लागतं. मनुष्य कितीही नास्तिक असू दे, अधर्माने चालणार असू दे, शास्त्रदृष्ट्या त्याला पामर असं म्हणतात, पण असे पामर माणसं सुद्धा कधी ना कधी संकट आल्यावर का होईना
परंतु त्या देवाचे अनुष्ठान करतात, त्याला हात जोडतात. मोक्षाकरता म्हणून जोडत नसेल, तर माझ्यावर आलेलं संकट जावं या करता का होईना जोडतो की नाही. म्हणजे नावच जीव मात्र हे भगवंताची आराधना करणारे आहेत. पण अडचण काय, ती अडचण सांगतात. परिज्ञानी विनाशे जी बुद्धी भेदासी आले, जहा तेने या कपिले अनेकत्व. ज्ञान म्हणून चले, तेनेची पावले बुद्धी भेद. हे सर्व होत असताना अडचण अशी झाली की ते जाणत नाहीत, त्यामुळे वास्तव स्वरूपाच्या ज्ञानापासून वाया गेलं. शिवाय जे जीव आणि मी म्हणजे जीव आणि त्याच्यात भेद आहे. आता विपरीत ज्ञानाला झाले, भगवंताच्या एका स्वरूपाच्या ठिकाणी अनेकताची कल्पना केली. म्हणजे वस्तुतः हा परमात्मा एकच आहे, पण असं असताना त्या एकाच्याच ठिकाणी अनेकत्वाची कल्पना त्यांनी केली. म्हणून आधेदी भेद रेखती यया अनामया नामे ठेवती, देवो देवी देवी देवो म्हणती अनरचाते किंवा अचरचाते. म्हणून हे काय करतात, अभेदाच्या ठिकाणी भेद पाहतात, नामरहिताला नाव ठेवतात आणि अर्चारहिताला म्हणजे प्रतिमा स्वरूप नसलेल्याला देवी देव इत्यादी म्हणतात. आता काय झालं, इंद्र चंद्र यम कुबेर देवी आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद आहे काय हो, तर वस्तुतः यांच्यामध्ये भेद नाही, अभेद आहे. परंतु भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे ते त्या ठिकाणी भेद करतात. अभेदी भेद देखते. बर, अनामया नाम ठेविती, जो नामरहित आहे, ज्याला कोणतंही नाव नाही, त्याला नाव ठेवतात. काय नाव ठेवतात, कोणी शंख म्हणतं, कोणी मारुती म्हणतं, कोणी गणपती म्हणतं, म्हणजे असे 33 करोड नावं दिलेली आहेत. बर, अजून काय करतात, देवो देवी म्हणती अचरचाते, ज्याची चर्चा करता येणं शक्य नाही, त्या चर्चातीत अशा देवाला परमात्म्याला देव किंवा देवी असं म्हणतात. काय होतं, यामुळे त्यांचं जे भजन आहे त्यांना परमफल प्राप्त करून देत नाही. त्याला उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर एखाद्या आंधळ्याला गरुडाचे पंख मिळाले तर तो इष्टस्थळी पोहोचण्याच्या ऐवजी मध्यंतरीत खड्ड्यात पडण्याचा अधिक संभव असतो. त्याप्रमाणे भगवंताच्या यथार्थ ज्ञाना वाचून केलेली उपासना ही संसाराचीच भर निर्माण करत असते. ते सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवेशे संभ्रम विवंचती. आता वस्तुत आहे चैतन्य जर पाहिलं, परमात्मा स्वरूपाचं चैतन्य, तर हे कसं आहे, सर्व देशात सर्व काळात सर्व वस्तूमध्ये सारखं आहे. परंतु त्या चैतन्याच्या ठिकाणी हा उत्तम हा अधम असा भेद पाहतात. देवाच्या स्वरूपाविषयी यथार्थ ज्ञान झालेलं नसल्यामुळे बघा किती मोठी अडचण होते आहे. हे सर्वांमध्ये चैतन्य समान आहे की नाही, सर्वांमध्ये चैतन्य समान आहे. परंतु जो ज्या देवाची उपासना करतो तो तद व्यतिरिक्त देवतांच्या उपासकांची निंदा करतो, तिरस्कार करतो, इतर देवतांना नावं ठेवतो. काय झालं, आपल्याकडे पुराणांमध्ये सुद्धा ही फार मोठी गडबड झाली की गणेश पुराण जर असेल तर बाकीच्या देवतांना काहीतरी अडचण निर्माण होते आणि ज्या वेळेला ते गणपती बाप्पाला शरण जातात त्या वेळेला गणपतीराय त्यांची ती समस्या दूर करतात आणि यामुळे गणेश देवता हीच सर्वश्रेष्ठ देवता आहे असं आपल्याला गणेश पुराण वाचताना कळतं.
तेच आपण भागवत असेल किंवा एखादा अन्य वैष्णव पुराण असेल तर त्यामध्ये विष्णू देवतेच्या कृपेने सर्व देवांना आनंद सुख समाधान प्राप्त झाल्याचं फळ आपल्याला मिळतं. शिवमहापुराण पाहिलं तर त्यामध्ये भगवान शंकरांनाच वैशिष्ट्य आहे. देवी पुराण पाहिलं तर त्यामध्ये देवीच्या कृपेने भ्रष्ट देवतांना पुन्हा आपला स्वर्गलोक प्राप्त झाल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. मार्कंडेय पुराणामध्ये सप्तशतीमध्ये तीनही चरित्रामध्ये हाच विचार दिला गेलेला आहे. मग काय होतं, आपापल्या प्रकृतीनुसारे ज्याला ज्याला जी जी देवता इष्ट वाटते तो तो त्या देवतेची उपासना करतो. पण त्या देवतेची उपासना करत असताना आपली इष्ट देवता सर्वश्रेष्ठ आहे, प्रमुख आहे, उत्तम आहे असं सांगतो. आणि तद व्यतिरिक्त अन्य देवता जे आहेत ते कनिष्ठ आहेत, अधम आहेत असा भेद पाहतो. वस्तुतः स्वरूप भिन्न भिन्न आहेत, परंतु प्रत्येक देवतेमध्ये असलेलं चैतन्य हे एकच आहे, त्यामध्ये कोणताही भेद नाही आहे. सर्व दिव्यांमध्ये जे लाईट आहेत त्या सर्वांमध्ये एकच वीज आहे. एखादा लाईट मोठा असतो, एखादा लहान असतो. मोठा आहे हा लहान आहे, हा उत्तम आहे, हा अधम आहे असं म्हणण्याने उपयोग नाही. कारण की आकार वगैरे यामध्ये बदल असेल, परंतु सर्वांमध्ये असलेली विद्युत मात्र जी आहे ती एकच आहे. पण यथार्थ स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे या अशा सामान्य जीवांची उपासना जी आहे तर तिला विशेष फळ प्राप्त होत नाही. जे अपेक्षित फळ प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त होत नाही. ही अडचण आता या ठिकाणी सांगतात. बर, कांक्षांत कर्मणां सिद्धीं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धे भवति कर्मजा. म्हणजे या लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक अनेक देवतांची उपासना करतात. कारण या मनुष्य लोकांमध्ये कर्मापासून मिळणारं फळ हे फार लवकर प्राप्त होतं. यथोचित त्यांची अर्चना मानून या नाना देवता प्रकार ज्याला जी इष्ट वाटेल त्या देवतेची यथायोग्य उपचाराने उपासना करतात. मग काय होतं की त्या उपासकाच्या मनात जे जे फळ अपेक्षित असतात ते सर्व त्यांना प्राप्त होतात. परंतु हे प्रत्येकाने केलेल्या कर्माचं फळ आहे, अर्चना हे मात्र निषिद्ध. म्हणून काय होतं की या कर्म प्रकरणामध्ये फळ देणारे आणि कर्मकर्त्या वाचून फळ घेणारे दुसरं कोणतंही योग्य कारण उपलब्ध नाही. म्हणून या मनुष्य लोकांमध्ये कर्म असेल तरच फळ आणि कर्म नसेल तर फळ नाही असा अन्वय व्यतिरेक असल्यामुळे कर्म हेच सूचक म्हणजे फल साधक असे आहे असं निभ्रांतपणाने सिद्ध होतं. कर्म असेल तर फळ, यथा कर्म तथा फलम अवश्यम एव भोक्तव्यम असं चिंतन दिलेलं आहे. त्याप्रमाणे शेतात जे पेरावं तेच उगवणार आहे, त्या वाचून दुसरं उगवेल काय? पेरावे जे तेची अंकुरे क्षेत्रात तिथे दर्पणात पाहावे ते, किंवा आरशाच्या उपाधीमध्ये जे पाहावं ते पाहणार आहे तसं प्रतिबिंब दिसणार आहे, दुसरं काय दिसणार आहे? एक ठिकाणी म्हण आहे हिंदीमध्ये, बीज बोये बबूल के तो आम खाते आहे. बाभळीचं जर आपण बी पेलं तर त्याला आंबे कसे येतील? जसं आपण कर्म करू तसं आपल्याला फळ मिळणार आहे. ऐके नाही ते भाग्य जगी जीवनाचे सर घ्यावे जाणून सत्वर, जैसे कर्म ज्याचे फळ देतोय ईश्वर. असो किंवा अजून काही दृष्टांत देता येईल काय? तर महाराज म्हणतात, गिरिकंदरात आपुली तो वाणी उठे प्रतिध्वनी रूपे जैसे. पर्वताच्या कड्याच्या तळाशी
जसं आपण बोलावं आणि मग त्या कण्याच्या निमित्त कारणाने आपलाच शब्द प्रतिध्वनी होऊन उमटत असतो. तो काही दुसरा शब्द आहे का? नाही. तो कणा काही बोलत नाही, आपला शब्द आहे. त्याप्रमाणे अर्जुना, मी या सर्व उपासनांचा साक्षी आहे आणि याविषयी आपापलं जसं कर्म, जशी उपासना असते त्याच्या फळाला येत असतं. ठीक आहे, इथपर्यंत विचार सांगितला. आता या जगतामध्ये जो काही एक भेद आपल्याला पाहायला मिळतो, वर्णभेदाचा हा श्लोक जो आहे हा फार महत्वाचाही श्लोक आहे आणि विवादास्पद असा देखील श्लोक आहे. कारण की वर्ण व्यवस्थेत मोठे वाद आहेत आणि काही मध्ये ही वर्ण व्यवस्था जन्मना आहे तर काहींच्या मते ही कर्मणा आहे. म्हणजे कर्माने ब्राह्मण्य क्षत्रियत्व वगैरे प्राप्त होणे, तर काहींच्या मते जन्मानेच ब्राह्मण्य क्षत्रियत्व वगैरे प्राप्त होत असत. हा मोठे वाद आहेत. याविषयी विद्वानांच्या अनेक चर्चा झालेल्या आहेत. थोडासा त्याचा विचार मी या ठिकाणी मांडतो. भगवान म्हणतात गुण आणि कर्म यांच्या भेदानुसार मी चातुर्वर्ण निर्माण केला आहे. व्यवहार दृष्टीने या चातुर्वर्ण्याचा करता मी जरी असलो तरी परमार्थतः अकर्ता आहे आणि अविनाशी आहे. स्वामी या संबंधामध्ये सुप करून सांगतात, चारही वर्णांच्या धर्मांची व्यवस्था स्वभावे सर्वथा केली मीच, मानव तेथून सर्व हिते एक चतुर्वर्णात्मक परिधाय. आता याविषयी थोडासा विचार करा. आता याची परिधान हे चारही वर्ण तुझिरे ना गुण कर्म विभागे. माऊली म्हणतात मी साक्षी राहून प्रत्येकाच्या कर्म उपासनांना तसं तसं फळ देतो आणि त्यामुळे त्याप्रमाणे मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे हे चार वर्ण त्यांच्या त्यांच्या पूर्वजन्मातील सत्व रज तम हे तीन गुण, पाप आणि पुण्य ही दोन प्रकारची कर्म यांच्या तारतम्यासहित निर्माण केली आहेत. या ओवीचा थोडासा आपण जर विचार केला तर गुणकर्मांच्या भेदाप्रमाणे भगवंताने या वर्णांची निर्मिती केली, स्वेच्छेने नाही. ज्यांचे प्रकृती सिद्ध गुणधर्म जसे असतील तदनुसार त्यांचे कर्म आहेत आणि त्या गुणकर्मानुसारच ही चतुर्वर्ण व्यवस्था भगवंताने निर्माण केली. आता ही वर्ण व्यवस्था या श्लोकाचा जर विचार आपण केला, मनुष्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून ती जन्मसिद्धच मानण्यात यायला लागली. व्यवस्था कर्मवृत्तीवर मानली तर कदाचित असं होईल, आजचा ब्राह्मण उद्या क्षत्रिय, उद्या क्षत्रिय परवा वैश्य अशा पद्धतीने ती होण्याची संभावना आहे. किंवा वैश्य ब्राह्मण होईल. येणारी अवस्था आहे ती टाळण्याकरता देण्याकरता वर्ण आणि जाती ही माता पितरांच्या जातीवर जन्मसिद्ध मानणं हे श्रेयस्कर आहे आणि अशीच मनवादी प्रवृत्ती महर्षींना देखील वर्ण व्यवस्था मान्य आहे असं आपल्याला अनेक प्रमाणांच्या आधाराने मानता येतं. कारण की कर्माने जर म्हणलं
कठोपनिषदामध्ये देखील असं म्हटलेलं आहे, योनीमध्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थानु मंडेन संयन्ते यथा कर्म यथाश्रुतम. जसं कर्म आहे, जसं ज्ञान आहे, त्यानुसार त्यांना स्थिती मरणात्मक व्यवस्था प्राप्त होत असते. कर्म प्रवृत्ती कर्मणा जर ही व्यवस्था मानली तर फार मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. तर थोडक्यात सारांश असा की कोणत्या वर्णात कोणत्या जातीत जन्म घ्यायचा ही गोष्ट मनुष्याच्या स्वाधीन नाही, तर ती ईश्वराने निर्माण केलेल्या कायद्याप्रमाणे घडते. आणि म्हणून मनुष्याच्या कर्म प्रवृत्तीवर त्याचा वर्ण न मानता तो जन्मतः सिद्ध होतो हे मानणं शास्त्रानुसार आहे किंवा शास्त्राला अगदी जवळच आहे. म्हणून वर्णाचा व यतीचा निश्चय हा जन्माने होतो, कर्म प्रवृत्तीने होत नाही. जे प्रकृतीचे आधारे गुणाचे व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंटिली. आता सांगा की जगाला उपादान कारण असलेली ईश्वराची प्रकृती आणि पूर्वसंस्काराने झालेली प्रत्येक मनुष्याची स्वभावात्मक प्रकृती, अशा दोन प्रकृतीच्या आधाराने. कोणत्या दोन प्रकृती आहेत? एक जगताला उपादान कारण असलेली ईश्वराची प्रकृती म्हणजे माया, आणि दुसरी पूर्वसंस्कारामुळे निर्माण झालेली प्रत्येक मनुष्याची स्वभावात्मक प्रकृती. असं सांगितलं जातं की एखादा मनुष्य जर फार रागीट असेल तर पूर्वजन्मात त्याचे ते संस्कार मानले जातात. एखाद्या व्यक्ती शांत असतो, दृढचित्त असतो, बऱ्याच वेळेला मत्स्य घेऊन आलेला असतो. देह बदलतो परंतु चित्त तेच राहतो, संस्कार तेच राहतात. चित्त म्हणजे काय? अनेक वासनांचे एकत्रित झालेली संस्कार फुट म्हणजे चित्त सांगितलं गेलेलं आहे. तर मग या पूर्वसंस्कारामुळे प्रत्येक मनुष्याची झालेली स्वभावात्मक प्रकृती एक आणि जगताला उपादान कारण असलेली ईश्वराची प्रकृती दोन, या दोन प्रकारच्या प्रकृती आधाराने एक केवळ सत्व प्राधान्य, दोन सत्व गुणाची गौणता रजोगुणाचं प्राधान्य, तीन तमोगुणाची गौणता रजोगुणाचं प्राधान्य, चार रजोगुणाची गौणता आणि तमोगुणाचं प्राधान्य, अशा या चार प्रकारच्या गुणांच्या व्यभिचाराने म्हणजे संयोगाने आणि यांना अनुसरून घडलेल्या त्या कर्माच्या योगाने ते चार वर्ण विभागले गेले आहेत. केवळ सत्व प्राधान्य प्रधान असलेला ब्राह्मण वर्ण आहे. ज्या ठिकाणी सत्वगुणाची गौणता आहे पण रजोगुणाचं प्राधान्य आहे त्या ठिकाणी क्षत्रियत्व सांगितलंय. ज्या ठिकाणी रजोगुणाचं प्राधान्य पण आता सत्वाची गौणता नसताना तमोगुणाची गौणता आहे त्या ठिकाणी वैश्यत्व आहे. आणि ज्या ठिकाणी रजोगुणाची गौणता सत्वाचं अस्तित्व नाही, अस्तित्व नाही या शब्दाचा अर्थ सत्व अजिबातच नाही असं नाही, पण तो अत्यंत कमी किंबहुना रजोगुण आणि तमोगुणाने पराभूत सत्व आणि तमोगुणाचा विशेष प्रादुर्भाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शूद्रत्व असा विचार मांडलेला आहे. म्हणजे शुकमोहाने अभिभूत होणं वगैरे हे ज्या ठिकाणी होत त्या ठिकाणी हा विचार मांडलेला आहे. या चातुर्वर्ण्याच्या उत्पत्तीला दोन प्रकारची प्रकृती, त्रिगुणांचा व्यभिचार म्हणजे व्यत्यास बदल संयोग आणि या दोघांना अनुसरून पूर्वजन्मात घडलेली कर्म अशी तीन कारण आहेत. या तीन कारणांनी कारणांचा विचार केला तर येथा एकटी हे दृश्य पाणी तरी जाहलेगा चहुवर्णी ऐसी गुणकर्म कडसणी केली स्पर्धे.
भगवान सांगतात, "अरे अर्जुना, स्थूल दृष्टीने जर पाहायला गेलं तर सर्व मन हे एकच आहे. सर्वांची जात कोणती हो? मनुष्यत्व जाती सर्वांच्या ठिकाणी. जाती या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये खाण असा केलेला आहे, लक्षात घ्या. जसे जेवढे झाडं आहेत त्या झाडांमध्ये वृक्षत्व जाती आहे. जेवढे दगड आहेत, रत्न आहेत, त्यामध्ये रत्नत्व पाषाणत्व जाती आहे. त्याप्रमाणे जेवढे काही मनुष्य आहेत त्या मनुष्यांमध्ये मनुष्यत्व ही जाती एकच. पण प्रकृती, त्रिगुण आणि पाप पुण्यात्मक कर्म ह्या तीन अदृष्ट कारणांनी, म्हणजे हे तिन्ही कारण दाखवलेले आहेत ना, हे कारण कसे आहेत? दृष्ट नाहीयेत, दिसणारे नाहीयेत, अदृष्ट आहेत. या कारणांनी हे मनुष्य चार वर्णाचे झाले आणि याप्रमाणे सहज म्हणजे जन्मसिद्ध अशा गुणकर्मांच्या विभागाने मनुष्यामध्ये त्या वर्णांची विभागणी केली गेली आहे. आता बघा, स्वामी हा भाव किती सोप्या भाषेत सांगतात. मानव तेथोनी सर्व हिते एक चतुर्वर्णात्मक परे झाले, ऐशा हिती गुण कर्माचा विचार केला मी साचार सहजेची. वर्णभेदाची ही व्यवस्था ऐसीच म्हणून मी शासन नव्हे करता. अर्जुना, असं हे प्रकृती, गुण आणि कर्माच्या भेदामुळे वर्णभेदाचे स्वरूप आहे. परमार्थतः मी त्यांचा कोणत्याही प्रकारे करता नाही. म्हणजे बघा, हे चार वर्ण सांगितले. भगवान म्हणतात हे निर्माण कुणी केले? मीच केले. परंतु हे निर्माण मी करत असताना मी फक्त एक मनुष्यत्व हे निर्माण केलं, पण त्या ठिकाणी असलेले वर्णत्व आणि जातीत्व जे आहे ते त्यांच्या त्यांच्या पूर्वकर्मानुसार झालेलं आहे. म्हणून मी याचा कर्ता पण आहे आणि आकर्ता पण आहे. म्हणून किती सुंदर गंमत आहे. तस्य कर्तारम अपि माम विद्य कर्तारम व्ययम. मी त्याला कर्ता पण आहे व्यवहार दृष्टीने, परंतु परमार्थता मात्र मी अकर्ता आहे. ठीक आहे, कारण की हा जो भेद केलेला आहे हा मी स्वतःहून केलेला नाही, आप पदराने केलेला नाहीये. तर हा भेद त्यांच्या त्यांच्या पूर्वकर्मानुसार आहे, त्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार झालेला आहे, पूर्वसंस्कारांमुळे झालेला आहे. आणि असं असल्यामुळे नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति माम योगी जानाति कर्मभेर नस बध्यते. आणि अर्जुना, असं असल्यामुळे मला कर्मलिप्त करत आहेत. का कर्मलिप्त करत आहेत? कारण की कर्मफलाविषयी माझा इच्छा नाहीये. आणि या प्रकाराने आत्मत्वाने मला जो जाणतो तो या कर्माच्या योगाने बद्ध होत नाही. यावरती अभंग 2 होते. माझ्या सत्तेने जाणले हे प्रथा परे मी सर्वथा नाही केले, माझे अकर्तृत्व जाणले हे जाणे कर्माची बंधने नाही झाला. हे चातुर्वर्ण्य व्यवहारतः माझ्यापासूनच झाला आहे, पण परमार्थतः मात्र मी केलं नाही. दिसायला माझ्यापासून झाला असं दिसतं, परंतु वस्तुतः मी हे केलेलं नाही. हा भेद मी केलेला नाही असं भगवान सांगतायत थोडक्यात याचा अर्थ. आणि हे ज्याने जाणलं म्हणजे जे माझे अकर्तृत्व ते जीवात्म्याचे अकर्तृत्व आहे असं अद्वैत ज्याला कळालं तो कर्मबंधनापासून मुक्त होतो. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरुकर्म एव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. आणि यामुळे अर्जुना, अशा प्रकारचा मी अकर्ता अभोक्ता आहे असं जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी जे कर्म केलं आहे तू पण तेच कर्म करावं असं माझं मत आहे. अर्थापूर्व काळी माते मुमुक्षूंनी ऐसा ओळखोनी केली कर्मे. अर्जुना, मागच्या काळात जे मुमुक्षू होते अशा प्रकारच्या जाणून
सर्व कर्म केली आहेत त्याप्रमाणे तू देखील कर्म करावं. याविषयी एक युक्ती देतात. भाजलेली बीजे पेरिली भूमीत नाही जैसी येत अंकुरत्वा. तसं भाजलेलं बीज पेरलं तर ते उगवत नाही. त्याप्रमाणे हे जे काही केले जाणार कर्म आहे हे कर्मच जन्माभावरूप मोक्षाला कारण होतं ठरतं. कर्मणा कर्म निर्हारः म्हणजे कर्मानेच कर्माचा नाश हा जो विचार आहे हा गीतेमध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. पुढे पुढे आपल्याला त्याचा आणखी विचार ऐकायला मिळेल. आणि अर्जुना याविषयी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती अशी की हा कर्म आणि अकर्माचा जो विचार आहे तो विद्वान माणसाला देखील आपल्या इच्छेप्रमाणे करणं योग्य नाही म्हणजे करता येत नाही. म्हणून कर्म काय अकर्म काय आणि विकर्म काय याचा विचार आता सांगतात. हा एक महत्वाचा श्लोक आहे. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यद ज्ञात्वा मोक्षसे शुभात म्हणजे अशुभात. आता हा श्लोक जो आहे फार महत्वाचा आहे. कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय याविषयी विद्वान लोक देखील मोहित झालेले आहेत, भ्रमात पडलेले आहेत. आणि ते कर्म मी तुला सांगतो ज्या कर्माचं स्वरूप जाणून तू अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील. आता या श्लोकाकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कर्मशास्त्र हे यथार्थपणे जाणण्याकरता कर्म अकर्म आणि विकर्म असे जे कर्माचे 3 प्रकार आहेत ते यथार्थ रीतीने आणि असंदिग्धपणे जाणून घेतले पाहिजेत. जसं सरकारी कायदे मला माहिती पाहिजेत ते मला माहित नाहीत असं म्हणून चालणार नाही. कारण कायदा माहित नाही असं सांगून मनुष्य दोषमुक्त होत नाही. त्याप्रमाणे कर्माचं यथार्थ ज्ञान नसेल तर मनुष्याला अशुभ अर्थात म्हणून मला वाटेल तसं मी करेन असं म्हणून चालत नाही. अगदी साधं उदाहरण सांगायचं असेल संध्या कर्म जरी आपण घेतलं तरी ते कसं करावं हे कळावं लागतं. सकाळी संध्या कर्म पूर्वेकडे मुख करून करावं लागतं, अर्घ्य द्यावे लागतात. तर संध्याकाळी ते संध्या कर्म पश्चिमेकडे मुख करून करावं लागतं. बरं त्यातला एक एक प्रकार आपण बघा. कर्माचं लक्षण कर्म अकर्म आणि विकर्म आपण पाहतोय. आचमन करायचंय. आचमन करताना पाणी किती घ्यायचं हा देखील मोठा प्रश्न आहे की कर्म यथार्थपणे जर गेलं नाही ते दोषास्पद ठरत असतं. यथा सांगते कर्म काही घडे ना घडे कर्म ते पुण्य गाठी पडे. यथा सांग कर्म घडत नाही आणि घडलेलं कर्म पुण्य गाठा पडत नाही. आचमनाला पाणी किती असावं याविषयी शास्त्रकारांनी सांगितलं माश मात्रम पिबेत जलम. एकनाथी भागवतामध्ये याविषयी सांगितलं गेलंय कर्मी आचमन करावे तेथ माश मात्र जळ घ्यावे न्यूनाधिकत्वासवे दोष पावे सुरापान सम. कोणतंही कर्म जर आपण पाहिलं तर सुरुवात कुठून होते आचमनापासून. कारण की पाणी हे पवित्र आहे. वेदाने असं सांगितलं मेध्या वा आपहा पाणी पवित्र आहे. मग त्या पवित्र जलाचा प्रथम स्पर्श करायचा आहे. ते पाणी प्राशन करायचं. गुरुजी सांगत असतात डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्या आणि ते पाणी प्या अशी कृती 3 वेळेला करा. पण आपण जर थोडासा चिकित्सेने प्रश्न विचारला गुरुजी पाणी घ्यायचंय पण किती पाणी घेऊ मग ती गोष्ट लक्षात घे.
थोडस विषयांतर होईल परंतु सांगतो. आचमना करता अशा प्रकाराने नियम असा दिलाय. गोकर्णबद हस्ता कृतिं कृत्वा, म्हणजे आपला जो हा हात आहे या हाताची गाईच्या कानासारखी आकृती करायची. त्याचा कान जसा असतो ना तशी आकृती करायची. आणि डाव्या हाताने उजव्या हातावर माश मात, माश शब्दाचा अर्थ उडीद असा होतो. उडदाचा दाणा साधारणतः बुडेल किंवा जेवढा असे असतो तितकंच जल त्या तळव्यावरती घ्यायचं आणि ब्राह्मतीर्थाने ते आपल्या ओठांना स्पर्श न होऊ देता आपल्या मुखामध्ये ढकलायचं आणि ते चाखायचं. चम धातू आहे, यामध्ये पाणी प्यायचं नाही, ते मुळामध्ये ते चाखायचं आहे ब्राह्मतीर्थाने. ब्राह्मतीर्थ कोणतं आहे? आपल्या हातावरती एकंदरीत 5 तीर्थांचा विचार शास्त्रकाराने सांगितलेला आहे. अंगुल्यग्रे देवतीर्थम, आपले जे बोट आहेत या बोटांचा जो अग्रभाग असतो या ठिकाणी देवतीर्थ असतं, याला देवतीर्थ म्हणतात. यानंतर करंगळी जी आहे त्या करंगळीच्या बुडाशी मुळाशी हा जो इथला भाग आहे या ठिकाणी प्राजापत्य तीर्थ असतं, म्हणजे ऋषी तीर्थ असतं. यानंतर तर्जनी जी आहे त्या तर्जनीच्या मुळाशी म्हणजे अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये इथे पितृतीर्थ असतं. म्हणून ज्या वेळेला आपण पितरांचं तर्पण करतो किंवा पिंडदान वगैरे करतो त्यावेळेला वाकड्या हाताने ते असं म्हणतो, किंवा गुरुजी सरळ सांगतात अंगठ्यावरनं पाणी सोडा. वस्तुतः अंगठ्यावरचा काहीच विषय नाही, अंगठ्यावरनं पाणी सोडायचं नसतं. तर्जनी आणि अंगठा यांच्या मध्ये पितृतीर्थ, तिथून ते पाणी जाणं अपेक्षित असतं. ती तीर्थ झाली अंगुली म्हणजे बोटांच्या अग्रभागी देवतीर्थ, करंगळीच्या बुडाशी ऋषीतीर्थ, तर्जनीच्या बुडाशी पितृतीर्थ. यानंतर हे जे मधलं बोट आहे तर इथे आत्मतीर्थ आणि अंगठाचा जो बुड आहे म्हणजे मनगटाचा मधला भाग जो आहे, मध्य जो आहे, या ठिकाणी ब्रह्मतीर्थ. अशी एकंदरीत 5 तीर्थ सांगितलेली. या ब्रह्मतीर्थाने ते पाणी आपल्या मुखामध्ये ढकलायचं आणि ते चाखायचं. असं किती पाहिजे पाणी? ते माश मात्र, उडदाचा दाणा जेवढा असतो तेवढंच. यापेक्षा आधी जर पाणी घेतलं जर आपण प्राशन केलं तर आचमनाचं पुण्यफळ प्राप्त होण्याच्या ऐवजी सुराप्राशन म्हणजे मदिरा प्राशन केल्याचं पाप लागतं, दोष लागतो. बघा कर्म किती सूक्ष्म आहे. आपण तीर्थ घेत असतो, तीर्थ घेत असताना सुद्धा त्याचा नियम हाच सांगितलेला आहे. तळव्यावरती तीर्थ घ्यायचंय. हा तीर्थाला कुठे एवढं आहे की अगदी मासे मात्र तसा असा काही नियम नाही. थोडस पळीभर असलं तरी चालेल, परंतु ओठाचा स्पर्श न करता ते तीर्थ असं ढकलायचं असतं. आपल्या समाधी मंदिरामध्ये दर्शन करून आलेल्या भाविकाला तीर्थ आणि प्रसाद दिला जातो. आता बारकाईने बघा गंमत कशी आहे. आलेला भाविक त्याला कल्पना नसते, तो आपला तीर्थ घेतो. ते घेत असताना असा वर्ण घेतच नाही, तो आवाज करीत तो असं ते चाटूनच घेतो. आणि आता जो हात तळकटा झालेला आहे पुढे प्रसाद घ्यायचा असतो तो असा आपला केसा पुसतो आणि मग पुढे प्रसाद घेतो. अर्थात हे अज्ञान असल्यामुळे असं घडतं, परंतु आचमन आणि तीर्थाकरता सामान्य नियम दिलेले आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य काय चाललेलं आहे की कर्म करत असताना जर असा थोडा जरी व्यत्यास झाला, बदल झाला, तरी त्या कर्माचं शुभफळ मिळण्याच्या ऐवजी आपल्या पदरी पाप लागतं. आणि असं असल्यामुळे कर्म, अकर्म, विकर्म हे जे कर्माचे प्रकार आहेत त्यांचं यथार्थ स्वरूप, यथार्थ ज्ञान आपल्याला असणं हे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात हा कर्मकांडातील मी एकच नमुना तुम्हाला सांगितला आचमनाचा, असे अनेक प्रकार आहेत. असो, कर्म म्हणे पेते कवण अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले.
मग अशा या कर्मा अकर्माचा विचार करत असताना मोठे मोठे विद्वान सुद्धा भ्रमात पडलेत. बघा, कर्म ऐसी संज्ञा कवनाते जाण किंवा काय खूण अकर्माची धनंजया ह्याचा पाहता विचार ज्ञातेही साचार घोटाळती. जे ज्ञाते, जे विचक्षणे शहाणे हे सुद्धा गोंधळून गेलेत, घोटाळ्यात पडलेत. काय करावं कळत नाहीये. अर्जुनाची सुद्धा बघा अशी स्थिती आहे की नाही. कर्म अकर्माचा निश्चय करताना ज्ञानाने भ्रम होतो. याचं कारण काय, बऱ्याच वेळेला कर्माचा उचितपणा किंवा अनुचितपणा हा त्या काळची असलेली परिस्थिती, तो वेळ किंवा अवस्था यांच्यावरती आधारित असतो. आपण जे कर्म केलंय हे कर्म चांगलं आहे का वाईट आहे हे कशावरती ठरेल, तर त्यावेळची परिस्थिती, तो वेळ आणि त्यावेळची अवस्था यावरती. एक उदाहरण सांगतो. अहिंसा चांगली का वाईट हो? अहिंसा चांगली, हिंसा ही कधीही वाईट आहे. परंतु आपला जीव घेण्याकरता जर कोणी आलो तर त्या वेळेला त्याला शासन करणं योग्य. हिंसा करू नये, अहिंसा परमो धर्म हा म्हणून आपण हात जोडून उभं राहावं. तर त्याला, त्या दुष्ट माणसाला त्याची जागा दाखवणं, आतताई जर असेल तर त्याला मारणं हाच त्या ठिकाणी धर्म आहे. मग तो कोणीही असो. स्मृती केलं, गुरुम वा ब्राह्मण वा श्रुत हन्या देवावी चारयण. आता काही असेल म्हणजे आपल्या हातावर शस्त्र वगैरे काही नाही आणि अशा स्थितीमध्ये जर तो पुढचा आपल्याला शस्त्र हातात घेऊन मारण्याकरता आला तर त्या वेळेला येणारा कोण आहे त्याचा विचार करायचा नाही. स्वसंरक्षणाकरता म्हणून त्याला मारणे हाच त्या ठिकाणी असलेलं खरं कर्म आहे. ते दुष्कर्म ठरत नाही. म्हणजे प्रसंग आहे की नाही. आता भगवंतांनी अर्जुनाला युद्ध प्रसंगी दया योग्य नाही हेच सांगितलंय की नाही. आता दुसरं आपल्याला उदाहरण सांगतो. काही दरोडेखोर आहेत आणि ते निरपराधी माणसांचे जीव घेण्याला प्रवृत्त झाले. सुयोगाने ती माणसं त्यांच्या हातातून निसटून एका ठिकाणी दडून बसले आणि एका व्यक्तीला ते माहिती झालं, पाहिलं त्याने की हे इथे दडून बसले. आता मागावून हातात तलवार वगैरे घेतलेले ते दरोडेखोर आले आणि त्या माणसाला माहिती विचारायला लागले. माणसं कुठे गेली आहेत, माहिती आहे का? तर आता जर या ठिकाणी त्या माणसाने माहिती असल्यामुळे खरं सांगितलं की ते माणसं या ठिकाणी लपलेले आहेत तर ते निश्चितपणे मरणार आहेत. मग अशा ठिकाणी त्या माणसाने खरं बोलावं की खोटं बोलावं? तर त्या ठिकाणी खरं बोलणं हा अधर्म ठरेल आणि खोटं बोलणं हाच खरा धर्म ठरेल. वस्तुतः खोटं बोलणं हा अधर्म आहे, परंतु अशा प्रसंग जर असेल तर या प्रसंगामध्ये खोटं बोलणं हाच धर्म ठरेल, खरं बोलणं अधर्म ठरेल. याकरता आणखी एक उदाहरण सांगतो. सत्यानृताचा विवेक किती सूक्ष्म आहे त्याकरता. कौरव पांडवांचे युद्ध चाललेलं आहे आणि यामध्ये भीमाने इंद्रवर्म्याचा अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि लगेच अश्वत्थामा हतहा अशी एक आरोळी ठोकली. जिकडे तिकडे एकच बातमी, अश्वत्थामा मारला गेला. परंतु द्रोणाचार्यांचा या वचनावर विश्वास बसला. त्यांना माहिती होतं आपला मुलगा चिरंजीव आहे, पण चौकशी केल्या वाचून त्यांना स्वस्थ बसवेना, पुत्रस्नेह होता. मग त्या वेळेला जो भेटेल तो सांगायचा होय अश्वत्थामा हतहा, पण द्रोणाचार्याने सांगितलं नाही.
मी धर्मराजाकडे जातो. तेच भगवान श्रीकृष्ण भेटले. द्रोणाचार्य कुठे चाललात? धर्मराजाकडे चाललो. कशा करता? अश्वत्थामा हाता हा अशी एकच सगळीकडे भगवान कृष्ण खरंच अश्वत्थामा हाता हा मी देव आहे. जर म्हणाले तू देव आहे ही गोष्ट मला मान्य आहे, परंतु तरी देखील माझा तुझ्यावरती विश्वास नाही. मी युधिष्ठिराकडे जाईल, कारण की युधिष्ठिर हा सत्यवादी आहे. स्वार्था करता धर्मराज कधीही खोटं बोलणार आहे. युद्धाचा परिणाम काय व्हायचं होईल, परंतु खोटं बोलून जर युद्धामध्ये विजय प्राप्त होणार असेल तर धर्मराज खोटं बोलणार नाहीत. म्हणून द्रोणाचार्य हे धर्मराजाकडे निघाले. आता भगवान विचार करताय धर्मराज दादा तर खोटं बोलणार नाहीत आणि यांना जर खरं कळालं तर पांडवांचा पराभव हा निश्चित आहे. काय करावं कळेना. धर्मराजांकडे आले. धर्मराजांना सांगितलं, धर्मराजा या वेळेला तू खोटं बोललं पाहिजे, कारण द्रोणाचार्य जर अजून अर्धा दिवस जिवंत राहतील तर सध्याचा त्यांचा आदेश असा आहे की प्रायः सर्व पांडव सेना परिसमाप्त करतील आणि तू जर खोटं बोलला तर सर्वांचं कल्याण होणार आहे. धर्मराजाने देवाला लिखून सांगितलं, देवा काही जरी झालं तरी चालेल, मी खोटं बोलणार नाही. शेवटी भगवंताने सांगितलं, तर पूर्ण खोटं बोलू नका, अर्ध तरी बोलाल की नाही. काय तुम्ही असं म्हणा, अश्वत्थामा हाता हा नरोवा कुंजरोवा. माझ्याही कानावरती बातमी आली आहे, अश्वत्थामा मारल्या गेलाय, पण हत्ती का माणूस हे माहिती नाही. म्हणजे काय, अश्वत्थामा नावाचा हत्ती पण होता आणि अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पण होता. बघा भगवंताची दूरदृष्टी किती. एकदा भगवान हस्तिनापुराला आले, त्या वेळेला एका माहुताने येऊन सभेमध्ये निरोप दिला की आपल्याकडे असलेली जी एक हत्ती नाही तिला पिल्लू झालेलं आहे, त्याचं नाव काय ठेवायचं. तर कौरवांकडे त्यावेळेला जे बसलेले होते त्यांनी सांगितलं, कृष्णा तू अनायशा अतिथी आलेला आहेस, तू सांगशी ते नाव ठेवू. आता भगवंतानी या ठिकाणी विचार केला की काय नाव ठेवलं पाहिजे. क्रांतदर्शी महात्मा कसा असतो, भगवंताने भविष्य ओळखून सांगितलं अश्वत्थामा नाव ठेवा. त्यावेळेला सभेमध्ये द्रोणाचार्य बसलेले होते, नाराज झाले. अरे काय देवा, माझ्या मुलाचं नाव अश्वत्थामा आणि त्या हातीचं नाव अश्वत्थामा ठेवायला लावतो. भगवंताने सांगितलं, तुमचा अश्वत्थामा बलवान आहे की नाही? हो आहे. पराक्रमी आहे की नाही? आहे. मग त्या चिरंजीवी आहे की नाही? हो आहे. मग त्याप्रमाणे हे हत्तीचं बालक सुद्धा पराक्रमी, बलवान आणि दीर्घकाळ जगणार व्हावं म्हणून त्याचं नाव अश्वत्थामा ठेवा. आणि म्हणून त्याचं नाव अश्वत्थामा ठेवलेलं होतं. तर तो त्या भीमाने मारलेला होता. युधिष्ठिर जे आहेत हे खोटं बोलण्याकरता तयार झाले, अर्ध सत्य अर्ध खोटं बोलण्याकरता. आता भगवंताने काय, द्रोणाचार्य आहे, युधिष्ठिरा मी जे ऐकलं ते खरं आहे काय? अश्वत्थामा हाता हा खरंच अश्वत्थामा मारल्या गेलाय? धर्मराज म्हणाले, अश्वत्थामा हाता हा अश्वत्थामा मारल्या गेलाय, नरो वा कुंजरो वा. देवाने योजना अशी केली, नरो म्हटल्याबरोबर जी गर्जना केली, अनेक वाद्य वाजवायला लावले की द्रोणाचार्यांच्या कानापर्यंत कुंजरो वा हा जो विकल्प आहे तो विकल्प जाऊ दिला नाही. कळालं काय? फक्त अश्वत्थामा हाता हा नरा हा की माणूस असलेला जो अश्वत्थामा तो मारला गेला. आणि हे ऐकल्याबरोबर लगेच द्रोणाचार्यांनी त्या ठिकाणी शस्त्रसन्यास केला, रथामध्ये पद्मासन घातलं आणि आपल्या अंतकाळाची वाट पाहायला लागले. आणि संधी साधून धृष्टद्युम्नाने त्यांचं शिर तोडल्याचं वर्णन केलेलं आहे. आता बघा, सर्व धर्माचं रहस्य जाणणाऱ्या भगवान कृष्णाने धर्मराजाला
खोटं बोलायला लावलं आणि धर्मराज अर्धवट सत्य बोलले. पण यामुळे जगामध्ये एक चांगलं राज्य प्राप्त झालं की नाही. म्हणजे आता आहे कर्माचा विचार करत असताना परिस्थिती, काळ, तिथली अवस्था याच्यावरती ते कर्म आहे का विक्रम आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. बऱ्याच वेळेला ज्या ठिकाणी आपण धर्म अशी संज्ञा देतो तोच अधर्म होतो. ज्याप्रमाणे पुण्य म्हणता घडे पाप, दूध पाजोनी पुसीला साप. सापाला जर आपण दूध पाजलं तर त्याच्या ठिकाणी त्याचं विष निर्माण होतं आणि अनेकांना जर तो सर्पदंश होईल. परिणाम अनेकाचे प्राण गमावले जर जाणार असतील तर हे दूध पाजणं पुण्य आहे की पाप आहे? पापच आहे. मग याप्रमाणे कर्म अकर्माचे, धर्म अधर्माचं तत्व जाणणं हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि यामुळे याविषयी ज्ञाते सुद्धा जे आहे ते फार मोठ्या भूतकाळामध्ये पडलेले आहेत की नेमकं कशाला कर्म म्हणायचं, कशाला अकर्म म्हणायचं. जैसे का कुडे नाणे, खऱ्या केली सारखेपणे, डोळ्याचेही देखणे संशयी घाली. जैसे खोटे नाणे जणू खरे वाटे, घाली संदेही ते दृष्टी लागी. ज्याप्रमाणे खोटं नाणं सुद्धा खऱ्यासारखं भासत असल्यामुळे डोळ्याच्या ज्ञानाला सुद्धा संशयात घालतं. म्हणजे वस्तुतः डोळ्याने होणारं ज्ञान कसं आहे? प्रत्यक्ष आहे की नाही? प्रत्यक्ष असल्यामुळे यथार्थ मानलं जातं, पण त्याला सुद्धा संशयात टाकतं. प्रत्यक्ष सुद्धा बेंटेक आणि खरं सुद्धा लवकर ओळखूच येत नाही. एकदा 2 महिला बाजारात चाललेल्या होत्या आणि एकीच्या अंगावरती बरेच दागिने वगैरे होते. एका चोराने ते हेरलं आणि संधीची वाट पाहत होता. संधी सापडताच त्याने त्या महिलेच्या गळ्यात जे अलंकार होते मारले आणि निघून गेला. तो थोडासा पुढे गेल्यानंतर जी शेजारची बाई होती तर तिने आरडाओरडा चालू केला. चोराने मंगळसूत्र चोरलं वगैरे. जिथं चोरल्या गेलं तिने सांगितलं, राहू दे, काही हरकत नाही, ते खरं होतं, ते खोटंच होतं. अर्थ काय कळा? साधारणतः या चोराला नजर आहे की नाही, पण तोही फसल्या गेला. हे जसं आहे त्याप्रमाणे कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय याच्यामध्ये मोठे मोठे फसतात तो सारखेपणामुळे. खोटं नाणं खऱ्यासारखं भासत असल्यामुळे संशयात टाकतं. त्याप्रमाणे कर्म अकर्म हे देखील संशयात टाकणारे आहे. किंबहुना सामान्यांचा काय विचार करता? तैसे नैष्कर्म्यतेचे भ्रमे दिवसी जत आहाती कर्मे, जे दुरी सृष्टी मनोधर्मे करू शकती. विश्वामित्रांसारखे असे काही तपश्चर्यावान आहेत की जे प्रतिसृष्टी संकल्प मात्राने करू शकतात. अशा समर्थ पुरुषांना देखील आम्ही कर्मातीत झालो अशा नैष्कर्म्यतेच्या भ्रमाच्या रूपाने हे कर्म शोधतच आहेत. सर्वज्ञ जे द्रष्टे तेही होती मूढ, नेण त्याचा पाडत काय तेथे. कर्म अकर्माविषयी मोठे मोठे विद्वान जर मूढ झाले आहेत तर जो अंगचाच मूर्ख आहे त्याची काय गोष्ट. म्हणून तुला आता हा विषय कळावा याकरता म्हणून कर्म अकर्म विकर्म यांचे लक्षण सांगतो. कर्म अकर्माचा म्हणून विवेक सांगत असे ऐकत तोची आता. हा श्लोक फार महत्वाचा आहे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, बुद्धव्यं कर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम, गहना कर्मणो गतिः. याचा अर्थ असा आहे की शास्त्रविहित कर्माचं तत्व जाणावं. 1. शास्त्र निषिद्ध कर्माचं तत्व जाणावं. 2.
आणि नैष्कर्म्य अवस्थेचंही तत्व जाणावं 3. कारण कर्म, अकर्म आणि विकर्म यांचं यथार्थ तत्व कळणं कठीण आहे. मला विचारायचंय, केवळ असं सांगितल्यामुळे काय कळलंय? एकंदरीत जे कूट श्लोक म्हणले जातात कुण्यासारखे, त्या पद्धतीतला हा एक प्रकारचा जणू काही कूट श्लोकच आहे जो कळणं थोडं अवघड आहे. तर आता कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे शास्त्रविहित कर्म, शास्त्राने जे करायला सांगितलेलं आहे ते कर्म, याला कर्म म्हणतात. त्यानंतर निषिद्ध कर्म, जे करू नये म्हणून सांगितलेलं आहे त्याला विकर्म असं म्हणतात. आणि अकर्म म्हणजे तूष्णी भावाप्रमाणे, तूष्णी भावाचे सर्व हालचाल सोडून स्वस्थ बसण्याचं म्हणजे कर्म शून्यतेचा आपल्याला जो भाव आहे त्याला अकर्म असं म्हटलेलं आहे. कर्म, विकर्म आणि अकर्म. शास्त्रविहित जे कर्म आहे त्याला कर्म म्हणायचं, जे निषिद्ध आहे त्याला विकर्म म्हणायचं, आणि जो नैष्कर्म्य भाव आहे त्याला अकर्म, कर्म शून्यता असं म्हणायचं आहे. हा जो काही अर्थ आहे, तर हा अर्थ जगद्गुरु शंकराचार्य व माऊली यांनी वेगवेगळा केलेला आहे. आता जो अर्थ आपण पाहिला कर्म, अकर्म, विकर्माचा, हा शंकराचार्यांच्या गीता भाषानुसारचा आहे. परंतु माऊलींची या श्लोकावरती जर पुढची आपण टीका पाहिली तर त्या ठिकाणी मात्र माऊलींना या ठिकाणी अर्थ अभिप्रेत हा नाहीये, वेगळा अर्थ आहे. माऊलींच्या मते कर्म म्हणजे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी मायेच्या योगाने होणारा विश्वोत्पत्तीचा व्यापार. ठीक. विकर्म म्हणजे काय? वर्णाश्रम विहित असलेलं विशेष कर्म. जगद्गुरु शंकराचार्यांनी विकर्म म्हणत असताना वि या उपसर्गाचा अर्थ विपरीत कर्म असा केलेला आहे. तर माऊलींनी विकर्म सांगत असताना वि या उपसर्गाचा अर्थ विशेष असा केलेला आहे. म्हणून माऊली विशेष कर्म म्हणतात आणि आचार्य विपरीत कर्म असं म्हणतात. आणि अकर्म याचा विचार करत असताना माऊली निषिद्ध कर्म म्हणजे अकर्म आहे असं म्हणतात. तर जगद्गुरु शंकराचार्य कर्म शून्यतेला अकर्म असं म्हणतात. असे एकंदरीत भेद यांच्यामध्ये आहे. मग आता थोडीशी जी आहे या श्लोकावरची टीका पहा. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. म्हणजे आता जो आहे मी जगद्गुरु शंकराचार्यांच्या भाष्यानुसार जो अर्थ आहे त्याचा विचार मांडत नाही. ज्ञानेश्वरीचा आपला विचार चाललेला आहे म्हणून थेट ज्ञानेश्वरीच्या अंगाने या ओवीचा विचार करतो. स्वामीजी म्हणतात स्वभावतः जेणे आकारते विश्व तयाचेती नाव कर्म ऐसे. पार्था कर्माचे यथार्थ ज्ञान व्हावे लागे त्यानं आधी येते. स्वभावतः कर्म त्याला म्हणायचं कुणाला ज्या योगाने विश्वाचा आकार उत्पन्न होतो. म्हणजे या प्रकरणामध्ये कर्माचं स्वरूप इथेच जाणून घ्यायचं असं भाव आहे. एक विश्वोत्पत्तीचं कार्य ईश्वराने केलेलं आहे आणि तो कर्म करूनही आकारत आहे असं दोन्ही प्रकारचं ज्ञान झालं तर जीवाला विश्वात समावेश असलेला या देहाविषयीचा अभिमान राहत नाही आणि आपण ईश्वराचा अंश असल्याने त्यासारखे कर्म करूनही आकारत आहोत हे समजल्यामुळे तसं कर्माचं बंधन तुटतो. काय याच्यामध्ये लक्षात आलं? कर्म विश्वोत्पत्तीचं कार्य करणार कोण आहे? परमात्मा. पण परमात्मा विश्वोत्पत्तीचं कार्य करून हे कसं आहे? आकर्ता आहे. त्याप्रमाणे हा जो जीव आहे हा जीव ईश्वराचाच अंश असल्यामुळे कर्म करूनही आकर्ता आहे असं ज्या वेळेला बोध होतो
त्यावेळेला कर्माचं बंधन त्याच्याकडे येत नाही, कारण की जे ईश्वराच्या ठिकाणी ते जीवाच्या ठिकाणी मिळणार आहे. बरं, 2, वर्णाश्रम विहित विशेष कर्माचं स्वरूप समजलं तर निष्काम कर्माने चित्तशुद्धीद्वारा मोक्ष मिळतो. आता विकर्म त्याची ही व्याख्या, वर्णाश्रम विहित असलेलं जे काही विशेष कर्म आहे त्याचं स्वरूप व्यवस्थित कळावं. मी अमुक वर्णाचा आहे, अमुक आश्रमाचा आहे, मग यावेळेला मी काय केलं पाहिजे. आणि मनुष्याला ज्या वेळेला हे कळतं त्यावेळेला तो निष्काम भावनेने ते करत असल्यामुळे निष्काम कर्मामुळे चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धीद्वारा तो मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे देख पहा, कर्माने देखील मोक्ष आला, विकर्माने देखील मोक्ष आला, आणि आता आलं राहिलं अकर्म. निषिद्ध जे कर्म आहे त्याला अकर्म म्हणतात. त्याचं तत्व जर समजलं तर मनुष्य त्या कर्माकडे प्रवृत्त होत नसल्यामुळे त्याची पापांमधून मुक्तता होते. निषिद्ध कर्म तो करत नाही, हे निषिद्ध आहे, हे करू नये हे कळालं तर मनुष्य हे करत नाही ना. मग त्यामुळे काय होतं की त्याची पापातून मुक्तता होते. आणि याप्रमाणे कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी कर्म, विकर्म आणि अकर्म यांचं तत्व समजणं हे फार आवश्यक आहे. मग वर्णाश्रम धर्माचित कर्मजे विहित विशेषत्वे विकर्मते पार्था जाणावे निश्चित सर्वथा अत्यंत फलास हो. मग वर्णाश्रमाला उचित आणि विहित असे विशेष कर्म आहे ते पण त्याच्या उपयुक्ततेसह निश्चितपणे ओळखावं. नंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात ते देखील यथार्थ स्वरूपाने समजून घ्यावं. आणि याप्रमाणे कर्म, विकर्म, अकर्म यांचं यथार्थ स्वरूप जाणून कर्म केलं तर एवढ्याने मनुष्य आपोआपच कधीही बद्ध होत नाही. एरवी हे संपूर्ण जग कर्माच्या अधीन आहे अशी या कर्माची फार दुर्बोध आहे. पण असो, आता कृतार्थ झालेल्या पुरुषाचं लक्षण काय आहे ते सांगतात. हा पण श्लोक जो आहे हा एक महत्वाचा श्लोक आहे. कर्मण्य कर्मय बुद्धिमान मनुष्ययुक्त कृत्न कर्म कृत. या श्लोकाचा आहे की शरीर याकडून होणाऱ्या कर्मासाठी कर्म जे अकर्तृत्व जो पाहतो, शरीरेन याच्या अकर्माच्या ठिकाणी म्हणजे कर्मभावाच्या ठिकाणी जो कर्म पाहतो काही काही असा कर्म निवृत्तीचा मानसिक व्याप करतो, जाणतो, तर बुद्धिमान आहे, युक्त आहे व सर्व कर्म करणारा आहे. श्लोकाचा हा सरळ सरळ आणि जो कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो तो पुरुष मनुष्यामध्ये खरा बुद्धिमान आहे, तो आणि तोच सर्व कर्म करणारा आहे. आता ह्या कुट श्लोकाची मजा रे और आहे. या श्लोकामध्ये 2 पद महत्वाचे आहेत. एक कर्म आणि दुसरं पद आहे अकर्म. तर त्यावेळेला या 2 पदांचा अर्थ काय हे प्रथमतः आपण निश्चित करणं आवश्यक आहे. तर जे जे केलं जातो ते ते कर्म आहे अशी कर्म शब्दाची सामान्य व्युत्पत्ती आहे. क्रियते इति कर्म व्याकरण भाषामध्ये आहे. होणारा इंद्रिय कर्म आणि शास्त्रीय कर्म या दोन्हीचा अंतर्भाव होतो. या कर्मामध्ये कशा कशाचा अंतर्भाव झाला? इंद्रियांचं स्वाभाविक कर्म म्हणजे निषिद्ध आणि विहित म्हणजे शास्त्रीय कर्म दोन्हींचा अंतर्भाव झाला. 16व्या श्लोकामध्ये म्हणजे
कर्म त्या श्लोकामध्ये कर्म, विकर्म आणि अकर्म असे आपण 3 प्रकार पाहिले की नाही? 3 प्रकार पाहिले. परंतु श्लोकात 2च शब्द आले, कर्म आणि कर्म. तर या कर्म या शब्दाने विहित कर्म आणि विकर्म या शब्दाने निषिद्ध कर्म आणि स्वाभाविक कर्म म्हणजे इंद्रियांचे चलन वलन श्वास प्रश्वास देह आदि संघातात होणाऱ्या कर्म आहे. म्हणजे आता सांगतो व्यापार म्हणजे पण घेण्यासारखी आहे. यामध्ये ज्ञानी पुरुष आहे, बुद्धी ती सांगितली आहे. आणि या ज्ञानी पुरुषाची श्रेष्ठता कळण्याकरता त्याच्या उलट म्हणजे अबुद्धिमान अज्ञानी जो त्याची समजूत कशी असते आता थोडा शेअर करा. तर मग त्याकडनं येतोय आवाज? आवाज व्यवस्थित देतोय? आवाज येत नाहीये. डिस्टर्बन्स आहे आवाजामध्ये. गुरुजी श्लोक महत्वाचा आहे, पण एक वाक्य पूर्ण ऐकणं बरंच येत येतोय, काहीतरी हे होतंयच तिथे. एक काम करा, तुमचा व्हिडिओ बंद ठेवून बघा एकदा, म्हणजे आपल्याला कनेक्टिव्हिटी तुम्हाला व्यवस्थित मिळेल. व्हिडिओ बंद ठेवून द्या आणि मग ऑडिओ चांगला येईल. आता व्हिडिओ बंद केला, आवाजाविषयीचा रिप्लाय मग सांगा. असो, कर्म कोण करतो याचा विचार करत असताना वास्तविक कर्म हे देवी संघाताकडून होतं. आत्म्याचा आणि कर्माचा काही बंध नाही. परंतु हे तत्व ज्यांना माहिती नाही असे जे अज्ञानी आहेत ते आपण स्वतः कर्माचं करता आहोत समजतात ते निष्कारण कर्माचं फळ भोगत राहतात. आता ही झाली समजूत कोणाची? अज्ञानी पुरुषाची. आता ज्ञानी पुरुष बघा, ज्ञानी पुरुष जो आहे तो मी ब्रह्म म्हणजे आत्मा आहे अशा व्यापक अनुभवावर आरूढ झालेला असल्यामुळे आपण देहातील आहोत हा बोध त्याच्या ठिकाणी अखंड जागृत असतो. आणि यामुळे त्याच्या देहादी संघाताकडनं जरी विहित निषिद्ध किंवा स्वाभाविक असं कोणतंही कर्म घडत असलं तरी त्या कर्माचं कर्तृत्व तो आपल्याकडे घेत नाही. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? कर्मणी अकर्म पश्येत, म्हणजे कर्मामध्ये अकर्म पाहतो म्हणजे आपण ती करीत आहोत असं समजत नाही. म्हणजे बघा, त्याचा सोपा अर्थ करत झालाय की सामान्य पुरुष जो आहे तो देहादी इंद्रियांकडनं घडणाऱ्या कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घेतो. त्यामुळे
वस्तुतः ज्याचा आपला संबंध नाहीये त्याचा संबंध लावून घेतो म्हणून तो बंधनात अडकतो. आणि जो ज्ञानी आहे तो देखील कर्म करतो, परंतु हे कर्म देहादी इंद्रियांकडनं घडणार आहेत. माझा त्या कर्माशी काहीही संबंध नाही, त्याचं कर्तृत्व माझ्याकडे नाही, हे त्याला लक्षात आलेलं असल्यामुळे तो कर्म बंधनात अडकत नाही. कर्म जे आहे हे संसार बंधनामध्ये घालणार आहे. म्हणून नैष्कर्म्य होण्याकरता एखाद्याने सर्व कर्म टाकून तो अगदी स्वस्थ बसला तर चालेल काय? तर नाही. स्वस्थ बसणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्म. याशिवाय माणसाची इच्छा असो अथवा नसो, त्याच्या इंद्रियांचे जे स्वाभाविक व्यापार आहेत, म्हणजे पाहणे, ऐकणे, श्वासोच्छ्वास करणे, विचार करणे, ह्या क्रिया चालू असतात की नाही? चालूच असतात. देहादी इंद्रिय जे आहेत हे कधीही अकर्म होणार नाहीत, म्हणजे कर्मशून्य होणार नाहीत. एखादा जर मनुष्य म्हणला किंवा कर्म संसार बंधनात घालतं, मग मी आता कोणतंही कर्मच करणार नाही, शांत बसून राहील, काहीच करणार नाही, तर असं घडणं शक्य आहे काय? घडणं शक्यच नाहीये. इंद्रियांचा स्वाभाविक व्यापार जो आहे हा कधीही बंद होणं शक्य जर नाही, तर अकर्म होणं हे कधीही शक्य नाहीये. इंद्रिय कधीही अकर्म होणार नाहीत. मग अकर्म असा एक काय? तो सर्वांचा अंतरात्मी साक्षात आत्मा आहे. म्हणून सर्व कर्मांचा त्याग करून आपण आता काहीही करत नाही, अगदी स्वस्थ असलो आहोत, सुखी आहोत, असं जे लोक समजतात, पण ते चुकीचं आहे. या अकर्मातही मी काही करीत नाही असा जो अभिमान आहे, तर हे अभिमान रूपी कर्म घडतच ना. तर अकर्मही कर्म होत असतं. म्हणजे काही न करणं हे सुद्धा काय झालं? एक प्रकारचं कर्म झालं की नाही? म्हणून ज्ञानी पुरुष जो असतो तो अकर्मणी कर्म पश्चित, म्हणजे त्या अकर्मामध्ये कर्म पाहत. म्हणजे काय होत? काहीही न करणे हे सुद्धा कर्मच आहे असं तो समजतो. अकर्म म्हणजे कर्म करण्यासाठी तुष्णी भाव, याला तो काय समजतो? ज्ञानी पुरुष कर्मरूप समजतो. मग तेव्हा अकर्म असं संभवतच नाही. मग कर्माविषयीचा अभिमान सोडणं हे खरं यातलं असलेलं मर्म आहे. जे तात्पर्य लक्षात घ्या, जोपर्यंत कर्मामध्ये अकर्म म्हणजे मी कर्म करत नाही, अर्थात आत्म्याचं अकर्तृत्व पाहतो, आणि अकर्मात म्हणजे तुष्णी भावामध्ये कर्म पाहतो, असा जो आहे तो सर्व मनुष्यांमध्ये बुद्धिमान आहे, योगी आहे व सर्व कर्म करणारा आहे. आता याच्यापेक्षा सोपी व्याख्या सांगतो 2 वाक्यात. अहंकार शून्य आणि वासना शून्य कर्म त्याला अकर्म म्हणा, आणि अहंकार सहित वासना सहित असलेलं अकर्म हे सुद्धा कर्म आहे. हा या दोघांमध्ये असलेला विशेष आहे. या कुट श्लोकाचा वेगवेगळ्या टीकाकारांनी वेगवेगळा अर्थ केलेला आहे. एक अर्थ सांगतो. एका टीकाकाराने कर्म या शब्दाचा अर्थ जड केला आणि अकर्म या शब्दाचा अर्थ ब्रह्म असा केला. आणि ज्या वेळेला हा अर्थ आपण पाहतो त्यावेळेला कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहणे आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहणे म्हणजे काय? तर कर्म म्हणजे आपण जग पाहिलं ना, तर जगाच्या ठिकाणी अकर्म म्हणजे ब्रह्म पाहणे, आणि अकर्माच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी कर्म म्हणजे ब्रह्मावर अध्यस्त असलेलं जग पाहणे, असं जो करतो तो बुद्धिमान आहे असा त्याचा अर्थ केलेला आहे. म्हणजे सर्व जग हे ब्रह्माच्या ठिकाणी अध्यस्त आहे, जगाला अधिष्ठान परमात्मा आहे, आणि जगाने हा परमात्माच आहे असं पाहणे, कर्माच्या ठिकाणी अकर्म, अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहणे, असं जो करतो तो बुद्धिमान आहे, असा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की कर्म या शब्दाचा अर्थ निष्काम बुद्धीने केलेलं विहित कर्म.
म्हणजे कर्तृत्वाचा मद आणि फलाचा आस्वाद टाकून ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं विहित कर्म. आता कर्म या शब्दाचा अर्थ, आणि अशा कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो म्हणजे कर्माभाव पाहतो तो ज्ञानी. कारण फलेच्छा टाकून विहित कर्म ते अकर्म होत असतं. फलेच्छा जर आपण सोडून दिली आणि विहित कर्म केलं तर तेच कर्म कसं होतं, अकर्म होतं. कारण ते फलभोग देण्याकरता शिल्लक राहत नाही. त्यामुळे अकर्मणेचे या कर्म पशेत, याच्या अकर्मामध्ये जो कर्माचा अनुभव घेतो म्हणजे आत्मा अकर्ता आहे अशा अपरोक्ष अनुभवावर आरूढ होऊनही जो शरीराने कर्म करीत असतो तो बुद्धिमान. याही विवेचनाचा सारांश सांगतो की ज्ञानी पुरुष हा निष्काम कर्माचं तत्व जाणतो आणि निष्काम कर्म करत असतानाही अकर्तेपणाचा अनुभव घेत असतो. म्हणून तो सर्व मनुष्यांमध्ये बुद्धिमान आहे असा या श्लोकाचा एका टीकाकाराने केलेला अर्थ आहे. आता आपल्याला ह्या श्लोकाकरता माऊलींचं आणि स्वामींचं काय म्हणणं आहे ते पाहायचं. साक्षी ते सकळ कर्मी वावरता देखे नैष्कर्म्यता आपुली जो आचरिता कर्म नसे फलासक्ती दयाच्या चित्ती लेश मात्र. की जो शरीर इंद्रियांनी सर्व कर्म करत असतानाही आत्म्याचं निष्कर्म्य पाहतो आणि कर्माचा संबंध असूनही फलाविषयी निरीच्छ असतो बर, आणि स्वतः कृतार्थ असूनही कर्तव्य करण्याविषयी जगात त्याला दुसरा दृष्टांत नाही. म्हणजे कर्तव्य कर्म करीत राहतो कृतार्थ असूनही, आणि असं असूनही नैष्कर्म्य कसं असावं याविषयी ज्याची चांगली समजूत पटलेली आहे. आणि असं असून म्हणजे आत्मदृष्टीने नैष्कर्म्य असूनही जो लौकिक वैदिक सर्व प्रकारचे कर्म हे चांगल्या प्रकाराने आचरण करताना दिसतो तो या लक्षणावरनं ज्ञानी आहे असं समजा. काय श्लोक आणि व्याख्यान सुद्धा अवघड आहे आणि हे व्यवस्थित समजून सांगण्याकरता खरी तशी एक प्रक्रिया करणं अपेक्षित आहे, परंतु ते आता शक्य नाहीये. पुढच्या आपल्या निरूपणामध्ये जर तशी आवश्यकता वाटली तर करेन की एखादा बोर्ड त्या बोर्डावरती याचं चित्र रेखाटणे आणि त्यावेळेला त्या ठिकाणी असे संबंध जर बाणांच्या द्वारा वगैरे दाखवून दिले म्हणजे आकृती जर दाखवल्या तर हे थोडस जे आहे आणखी स्पष्ट होण्याला मदत होते. असो आपण सर्व सुज्ञ आहात, या उपक्रमाचा पुढे विचार करूया. आता याला उदाहरण देतात. जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. एखादा मनुष्य जळाशयाच्या जवळ उभा असावा तेव्हा तो स्वतः स्वरूप पाण्यात पाहत असला तरी मी पाण्यापेक्षा वेगळा आहे असं जसं निसंशय समजतो. उदाहरण एक. आता उदाहरण दुसरं. किंवा एखादा मनुष्य नावेने प्रवास करत असताना त्या नदी तीरावरील वृक्ष भराभर जात असलेले पाहतो, परंतु त्याच वृक्षाकडे वस्तुस्थितीने जेव्हा निरीक्षण करू लागतो त्यावेळेला वृक्ष स्थिर आहेत असं तो म्हणतो. उदाहरण क्रमांक 3. प्राय सर्वांनी लहानपणी गीत गायलंय. झुक 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 आगीनं गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मला विचारायचंय, पळणारे झाडं पाहिजे आहेत का? ही गाडी पळते आणि झाडं पळाल्यासारखे वाटतात. वस्तुतः झाडं स्थिर आहेत हे नंतर लक्षात येतं. आपण धावत आहोत. हे 3 दृष्टांत जसे दिलेले आहेत. आता यावरनं सिद्धांताकडे या. त्याप्रमाणे आपले सर्व कर्मात असणं हे निश्चितपणे मिथ्या आहे असं मानून आणि आपलं पारमार्थिक स्वरूप कर्मातीत आहे असं जो जाणतो, बस तोच जगामध्ये बुद्धिमान आहे. म्हणजे कर्माच्या ठिकाणी अकर्म जो पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी जो कर्म पाहतो तो बुद्धिमान आहे. हे सर्व कर्म होत आहेत, परंतु हे कर्म मी करत नाही असा भाव ज्याच्या ठिकाणी आहे तो बुद्धिमान आहे. आता अकर्मणीचे कर्म हा या श्लोकपादाचं दृष्टांतपूर्व व्याख्यान करतात. जे पहिले आपण काय पाहिलं, या आत्ताच्या वेळेपर्यंत कर्म आणि अकर्म हा या पश्य, कर्माच्या ठिकाणी अकर्म जो पाहतो. आता अकर्माच्या ठिकाणी कर्म कसं पाहतं याचं दृष्टांत पुढे देतात. आणि उदो असता तिन्ही प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्मी जणे कर्मची असते. उदय आणि अस्त यांच्यातली सरासरी 30 घटकेच्या कालाच्या प्रमाणावरून पाहत असताना वस्तुतः सूर्य न चालताही त्याचं जसं चालणं दिसतं, त्याप्रमाणे आत्म्याच्या नैष्कर्म्यामध्ये देहेंद्रियाचं कर्मच असलेलं तो जाणतो. काय आहे, आपण म्हणतो सूर्य उदयाला आला आणि सूर्य अस्ताला गेला, परंतु वस्तुतः तसं नाही. सूर्याला गती नाही. सूर्य एक ठिकाणी स्थिर आहे. पृथ्वीच सूर्याभोवताली प्रदक्षिणा करते आणि सूर्याभोवताली प्रदक्षिणा करता करता ती स्वतः भोवताली देखील प्रदक्षिणा करते. विज्ञानाच्या भाषेमध्ये याला परिवलन आणि परिभ्रमण अशा 2 गती सांगितल्या गेलेल्या आहेत. सूर्य पृथ्वी भोवताली फिरत नाही, पृथ्वी ही सूर्य भोवताली फिरते. पण असं असताना सुद्धा पाहणाऱ्याला भ्रम काय होतो की सूर्य प्रदक्षिणा करतोय. त्याप्रमाणे आत्म्याच्या नैष्कर्म्यात देहेंद्रियाचं कर्मच असलेलं जो जाणतो, जो बाह्य दृष्टीने मनुष्यासारखा दिसतो, परंतु त्याच्यामध्ये सामान्य मनुष्यपणा संभवत नाही, कारण तो ब्रह्म असतो. जसं पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतं पण मूळ बिंब हे पाण्यामध्ये बुडत नाही, त्याप्रमाणे तो ज्ञानी मनुष्य देहामध्ये जरी असला तरी त्याला देह तादात्म्य नसतं. यालाच म्हणायचे अकर्मणी ह्या कर्म पश्येत. मग आता त्या ज्ञानी पुरुषाची स्थिती कशी असते सांगतात. तो ज्ञानी पुरुष देश काल वस्तू मर्यादा रहित असा व्यापक ब्रह्म स्थितीला प्राप्त झालेला असतो. म्हणून तो ब्रह्मरूपाने सर्वांशी संबद्ध झाल्यामुळे त्याने एका देहाच्या डोळ्याने सर्व न पाहताही अनेक देहाच्या डोळ्याने विश्व पाहिलेलं असतं. एका देहेंद्रियाने सर्व न करताही सर्वांच्या देहेंद्रियाने सर्व काही केलेलं असतं आणि एका देहेंद्रियाने सर्व भोग न भोगताही सर्वांच्या देहेंद्रिय मनबुद्धींनी त्याने सर्व भोग भोगलेले असतात. आता तो व्यापकच झालाय ना. व्यापक झालेला असल्यामुळे आपल्या शरीराने जरी नाही तरी इतर सर्वांच्या शरीराने त्याने ते पाहिलेलंच आहे, भोगलेलंच आहे, केलेलंच आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणून हे अर्जुना, एक देशी तरी सर्वत्र तो गेला असं विश्व झाला स्वयेचितो. तो ज्ञानी पुरुष एका देहाने एकाच ठिकाणी बसलेला असतो, परंतु अनेक देहांच्या उपाधीद्वारा सर्वत्र तोच गेलेला असतो. अर्थात तो ज्ञानी स्वतः विश्व झालेला असतो असा विचार केलेला आहे.
एक वेळेची मर्यादा पाहता आणि सोपं करून जितकं सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा हा श्लोक सोपा करण्याचा प्रयत्न केला. वस्तुतः अजूनही माझं वैयक्तिक समाधान नाहीये की मला व्यवस्थित पुरवता आला म्हणून. पाहूया अजून जर यावर काही उत्तम रीतीने विचार मांडता आला तर परिशिष्टामध्ये मी तो मांडण्याचा प्रयत्न करेन. असो, आता पुढे सांगतात यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कमाणम तमाहुः पंडितम बुधाः. म्हणजे ज्याचे सर्व कर्म फलेच्छा रहित आणि कर्तृत्वाभिमान रहित झालेले आहेत, ज्ञानरूप अग्नीने ज्याचे कर्म दग्ध झाले आहेत, अशा पुरुषाला विद्वान लोक पंडित असं म्हणतात. यावरती व्याख्यान ज्याच्या ठाई नाही कर्माचा विषाद त्रिफलास्वाद नसे चित्ती. ज्या पुरुषाच्या मनात कर्म करण्याचा त्रास तर नाही, मोठ्या उत्साहाने कर्म करतो, पण फलांची इच्छा मात्र त्याच्या मनामध्ये कधीच प्रवेश करत नाही आणि हे कर्म मी करीन किंवा जे मी आरंभित केलेलं आहे ते सिद्धीला नेन या संकल्पाने सुद्धा त्याचं मन कधी विडाळत नाही. किंवा ज्ञानाग्नीच्या मुखाने त्याने आपले सर्व कर्म जाळून भस्मसात केलेली आहेत, असा जो आहे तो महात्मा मनुष्य वेशामध्ये असलेला देवच आहे, परब्रह्मच आहे असं तू ओळख. सर्व ही कर्मांची जिने ऐशा रीती टाकिली आहुती ज्ञानाग्नीत मानवाच्या रूपे आकारले जाण तीच पार्था पूर्ण परब्रह्म तोच देव आहे असं जाण. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभि प्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सहा. मग जो कर्म आणि फल यांची आसक्ती टाकून नित्य तृप्त आणि निराश्रय आहे तो क्रमात प्रवृत्त होऊनही वस्तुतः काही करत नाही. तो शरीरी उदासू फलभोगी निराशू नित्यता उल्हासू होऊनी असे. जो या शरीराविषयी उदास म्हणजे अहंभाव रहित आहे, फलभोगाच्या विषयी निरीच्छ आहे, तो अखंड आनंद रूप होऊन असतो. किंबहुना संतोषाच्या घरी स्वबोध पक्वाने जीवितान्न म्हणे पुरे यायचे. जो निरुपचार संतोषाच्या गाभाऱ्यात आत्मज्ञानाचे पक्वान्न खात असतो तो पुरे असं कधीही म्हणत नाही. तर निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कुर्वन् न आपनोति किल्बिषम. दोन श्लोकांनी मिळून आपला हा एक विचार आहे की आशा रहित, निराशी ही म्हणजे आशा रहित. त्यानंतर यत चित्तात्मा म्हणजे ज्याने आपलं चित्त आणि सर्व शरीर इंद्रिय यांचा निग्रह केलेला आहे. त्यक्त सर्व परिग्रह म्हणजे ज्याने सर्व भोग साधनांचा त्याग केला आहे असा पुरुष शारीरम केवलम कर्म कुर्वन म्हणजे केवळ देहस्थितीला उपयोगी असं कर्म करीत असला तरी न आपनोति किल्बिषम तो पापाला प्राप्त होत नाही. यदृच्छा लाभ संतुष्टः द्वंद्वातीतो विमत्तः. हॅलो, समसिद्धौ च कृत्वा पिन निबध्यते. अर्थात जो प्रयत्नापासून होणाऱ्या लाभाने संतुष्ट आहे. यदृच्छा लाभ संतुष्टा, यत पदाचा एक अर्थ ईश्वर होतो, परमात्मा होतो. परमात्म्याच्या इच्छेने जे प्राप्त होईल तेवढ्याच लाभाने संतुष्ट आहे. द्वंद्वातीतः जो शीत उष्ण इत्यादी द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला आहे. हिमत्सरः
जो मत्सर रहित आहे. समहा सिद्धौ असिद्धौच, कर्माची सिद्धी आणि असिद्धी याविषयी जो समान आहे तो कृत्वापिन निबद्धते, तो कर्म करूनही बद्ध होत नाही. म्हणजे आता कर्मयोगाने मोक्ष कसा प्राप्त होतो या संबंधामधला जो विचार चाललेला आहे, भगवान अगदी शेवटच्या टोकाला इथपर्यंत आलेले आहेत. अगदी शेवटचे विचार सांगतात. देव अहम भाव सोडून संपूर्ण अशा ओवाळून टाकून या चढत्या वाढत्या आवडीने कैसा ब्रह्म सुखरसा स्वाद घेई. ज्ञानी पुरुषाचं लक्षण, त्याला ब्रह्मानंदाची अशी जास्तीत जास्त आवड असते की तो अहंकारासह असला त्या ब्रह्मानंदावरनं ओवाळून टाकून केवळ त्या ब्रह्मानंदाची गोडी चाखत असतो. यानंतर प्रसंगानुसार जे जे भोग प्राप्त होतील त्या भोगानेच तो संतुष्ट होतो आणि कधीही हा आपला आहे हा प्रका आहे असा द्वैत भाव करत नाही. अयन्य परोवेती गणना लघुचेतसा उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हा आपला आहे हा प्रका आहे असा द्वैत भाव सामान्यांच्या चित्तामध्ये, परंतु जे उदार चरित्र आहे त्यांच्याकरता वसुधा हेच त्यांचं कुटुंब आहे. किंबहुनाचाराचे आपण राहिला ह्या स्थितीला तो प्राप्त झालेला असतो. तो महात्मा ज्ञानी पुरुष दृष्टीने जे पाहतो ते दृश्य आपणच होऊन जातो. तो कानाने जे ऐकतो तो शब्द तो झालेला असतो. म्हणजे बघा, जी त्रिपुटी सांगितलेली आहे ना, द्रष्टा दृश्य दर्शन, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, कर्ता कर्म आणि करणीय, तर ही त्रिपुटी त्याच्या ठिकाणी राहत नाही. जे दृश्य तो पाहतो ते दृश्य तोच झालेला असतो. जे ऐकतो तो शब्द तोच झालेला असतो. तो पायाने ज्या मार्गाने चालत जातो किंवा ज्या स्थानाला जातो आणि मुखाने जे जे बोलतो या रीतीने ज्या ज्या क्रिया तो करतो त्या सर्व क्रिया तो आपण आत्मरूपाने झालेला असतो. हे असो विश्व पाही जयासी आपण ते वाचूनी नाही, असता कवण ते कर्म काही बाधती याते. माऊली प्रश्न विचारतात की ज्याला विश्वच आपल्या स्वरूपा वाचून वेगळं राहिलं नाही त्याला कोणतं कर्म कसं बाधू शकेल? कारण की जोपर्यंत विश्व आपल्यापेक्षा वेगळं आहे वाटतं तोपर्यंत कर्तृत्व भाव आहे, कर्मफलाचा आस्वाद आहे. पण ज्या वेळेला जे करायचं आहे ते कर्मच जर तो झालेला आहे तर कर्म त्याहून भिन्नच राहत नाही. मग अशा स्थितीमध्ये कोणतं कर्म त्याला बाधेल? झाला निर्मत्सर स्वभावेत पाहे शब्द सांगावे हे आगे काय. हा मत्सर ज्या द्वैतापासून निर्माण होतो तशा प्रकारचं द्वैतच ज्याच्या करता उरलं नाही तो पुरुष निर्मत्सर आहे हे शब्दाने बोलून ते दाखवावं लागतं काय. बघा, मत्सर केव्हा आहे? ज्या वेळेला द्वैत आहे त्यावेळेला. पण द्वैतच जर राहिलं नाही तर तो पुरुष निर्मत्सर आहे हे सांगण्याची तरी काय आवश्यकता. म्हणून अर्जुना, आतापर्यंत तुला मी ज्या त्या लक्षणांनी युक्त महापुरुष आहे सर्व प्रकारे मुक्त. म्हणून या तो मुक्त तो देह निर्वाह करता सर्व कर्म करीत असला तरी सुद्धा परमार्थतः कर्मरहित आहे आणि देहाने सगुण असला तरी ब्रह्मरूपाने गुणातीत आहे याविषयी संशय नाही. आणि पुढे सांगतात की गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरत क्रम समग्रम प्रतिलीरे. ज्याची कर्मफलासाठी गेली आहे, जो कर्तृत्व भोक्तृत्वाच्या अभिमानापासून मुक्त झालाय, ब्रह्माच्या अपरोक्ष ज्ञानाच्या ठिकाणी ज्याचं चित्त आहे आणि यज्ञाकरता जो कर्म करणारा आहे त्या पुरुषाचे कर्म
त्या फलासह म्हणजे कर्म फलासह लीन होतं. म्हणजे त्याचं जे कर्म आहे ते कर्म त्याला फळ देऊ शकत नाही. वस्तुतः नियम असा आहे की ज्याप्रमाणे जमिनीवर पडलेलं शेण माती घेतल्याशिवाय उठत नाही, त्याप्रमाणे केलेलं कर्म फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. परंतु ज्याची कर्मफलासक्ती गेली, एक, ज्याचा कर्तृत्व भोक्तृत्वाचा अभिमान नष्ट झाला, दोन, ज्याच्या ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान झालं, तीन, आणि यज्ञाकरता म्हणजे स्वधर्माकरता विहित कर्म म्हणूनच जो करत आहे, चार, असा जो पुरुष असेल त्याचं कर्म त्याला फळ देत नाही. म्हणून सांगतात देहधारी तरी दिसेत निर्गुण चैतन्या समान धनंजया. तो देहाशी संबद्ध असतो पण चैतन्यासारखा परमार्थता असंग निरुपाधिक असतो. आणि परब्रह्माच्या कसाला लावून पाहिलं तर तो चांगला व शुद्ध दिसतो. म्हणूनच रामेश्वर भट्टांनी हीच जगद्गुरु श्री तुकोबारायांची ब्राह्मी स्थिती पाहून त्यांचं वर्णन केलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुलना करत असताना तुकोबारायांच्या ठिकाणी परब्रह्मता सिद्ध झाली, लक्षात आली आम्हाला, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. कसाला लावून पाहिलं तर तो चांगला आहे, शुद्ध आहे हे दिसतं. आणि असं असूनही जर तो कौतुकाने यज्ञादी कर्म करीत असेल तरी ते कर्म त्याच्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच लीन होऊन जात असतात. जसे अकाली मेघ आकाशात उदयाला आले तर पाऊस पडण्याच्या डोमावाचून विरून जातात, त्याप्रमाणे वेदाने सांगितलेले वर्णाश्रम विहित नित्य नैमित्तिक विधी व यज्ञादी कर्मांचे विधान यथाशास्त्र सांगोपांग जरी हा महापुरुष करत असेल तरी त्याच्याविषयी आत्मैक्य भाव झालेला असल्यामुळे ते सर्व कर्म ऐक्याला प्राप्त होतात. असा विचार सांगितलेला आहे. मग याच्याकडनं होणार कर्म कसं आहे याची जी काही स्थिती आहे ती आता पुढे सांगणार आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. या श्लोकापासूनचा पुढचा विचार जो आहे आपण उद्याला करणार आहोत. एकंदरीत भगवंताने अर्जुनाला निष्काम कर्मयोगाचा विचार विस्ताराने मांडला आहे, सांगितला आहे. त्याचा विचार यथामते आपण करण्याचा प्रयत्न करून आलेलो आहोत. इथं पुढे थोडासा उपासना कांडाला आरंभ होणार आहे. या यज्ञाया चरत कर्म समगरम प्रविलीयते इथपर्यंत कर्मकांडाचा विशेष विचार झालेला आहे. उपासना कांडापासूनचा विचार हा उद्याच्या सत्रात. आता हे वाङ्मय पुष्प समस्त संत मांदियाळेच्या चरणारविंदी स्वामींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि वाक प्रपंचाला विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. राम कृष्ण हरी.